अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी आई तुळजाभवानी माता, या तुळजाभवानी मातेचे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये व देशभरामध्ये सुद्धा खूप भाविक व भक्त आहेत. परंतु या तुळजाभवानी मातेची नेमकी जात कोणती, असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याला वेड्यामध्ये काढू. कारण की जातीबद्दल असं म्हणतात की मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कधीही पुसली जात नाही अशी ही जात. परंतु देवाला, ईश्वराला कोणती व कुठली जात, ईश्वराला कोणी जातीमध्ये बांधले, जर बांधले असेल तर आपण त्याला मूर्खामध्ये काढू. आणि हे खरं सुद्धा आहे. परंतु तरीही सुद्धा काही ठिकाणी अशी काही लोकदेवत आहेत ज्या लोकदेवताला आपण जातीमध्ये बांधून बघतो. काही लोकदेवतांचे उदाहरण म्हणजे रेणुका माता, ही अर्ध ब्राह्मण आणि अर्ध मातंग आहे. पण तुळजाभवानी मातेची नेमकी जात कोणती, तर तेली समाज हा तुळजाभवानी देवीला स्वतःची मुलगी मानतो. म्हणजेच असे मानले जातात की तुळजाभवानी देवी ही तेली समाजाची मुलगी आहे, म्हणून तुळजाभवानी देवीची जात ही या ठिकाणी तेली ठरते. आता नेमकं ज्या देवीने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली त्या अंबाबाईला, त्या जगदंबेला, तिला नेमकं तेली असण्याचा बहुमान का मिळाला, तिची जात तेली का ठरवण्यात आली, किंवा त्या ठिकाणी असणारे तेली भक्त ते तिला स्वतःची मुलगी का मानतात व स्वतःच्या जातीचे विशेषण ते देवीला का देतात, या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एका खऱ्या दंत कथेनुसार या कथेमध्ये तुळजाभवानी देवीला एका तेली समाजाच्या व्यक्तीने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला, प्रतिपाळ केला. तुळजाभवानीच्या वडिलांचे सर्व कर्तव्य पार पाडले आणि तुळजाभवानीने देखील त्या तेली समाजाच्या व्यक्तीला वडील म्हणून, बाबा म्हणून हाक मारली. आणि म्हणूनच तुळजाभवानी ही तेली समाजाची मुलगी झाली. नेमके हे भक्त कोण होते, या तेली समाजाच्या भक्ताला देवीने बाबा म्हणून बहुमान का दिला व वडील म्हणून स्थान का दिले, तरी कथा आपण आज बघणार आहोत. अहिल्यानगर जिल्हा, तर या नगर जिल्ह्यामध्ये त्या काळी एक गाव होते. त्या गावाचं नाव म्हणजे भिंगार शहर. भिंगार शहराला एक जुलमी राजत प्राप्त झाले होते. निजामाचा असणारा कट्टर अनुयायी म्हणजेच बुरानशाह याने तिथे स्वतःचे अनुशासन सुरू केले होते आणि निजामाच्या अंतर्गत त्याने तिथे राज्य सुरू केले. तर तिथे भिंगार शहरामध्येच तिथे एक कट्टर उपासक राहत होते, ज्यांचा स्वतःचा तेलाचा घाणा होता. या देवी उपासकाचे नाव म्हणजे जानकोजी देवकर. जानकोजी देवकर हे निस्सीम तुळजाभवानी देवीचे भक्त होते. तेलाच्या घाण्यावरती काम करत असताना सुद्धा 24 तास त्यांच्या मुखामध्ये तुळजाभवानीचंच नामस्मरण सुरू राहायचं. अखंड देवी उपासना त्यांची सुरू होते. ध्यानाने, मनाने, नयनाने, पंच प्राणाने त्यांनी त्यांचे सर्व जगदंबेला अर्पण केले होतं. या त्यांच्या निस्सीम भक्तीवरती जगदंबा सुद्धा अत्यंत प्रसन्न होते. वेळी प्रसंगी ती जानकोजी देवकर यांच्या स्वप्नामध्ये दर्शन द्यायची. त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत व मार्गदर्शन पण द्यायचे. याचप्रमाणे भक्ताचं आणि देवाचं एक अटूट नातं तयार झालं होतं. परंतु यवनी काळ म्हणजे मुसलमान राजवट. बुरानशाह अतिशय जुलमी राजा आणि याची नजर हिंदूच्या बायका मुलींवर वळायला लागली. गावातली कुठलीही मुलगी वयामध्ये आली व सुस्वरूप झाली तर हा जुलमी बुरानशाह स्वतःची पालखी पाठवायचा आणि त्या पालखीमध्ये बळजबरीने त्या मुलीला घातलं जायचं आणि स्वतःच्या राजवाड्यावरती बोलवून त्या मुलीचा पहिला उपभोग हा बुरानशाह घ्यायचा. अशी त्या जागेची दंतकथा आहे. अनेक हिंदू मुलींचे त्याने आयुष्य उद्ध्वस्त केले आणि ही गोष्ट जानकोजी देवकर यांच्या मनाला अतिशय खात होती. ते जगदंबेला, तुळजाभवानीला कळवळून बोलले की आई, तू महिषासुराला स्वतःच्या पायाखाली घेतलं, कुकुर दैत्याला तुडवलं, त्याच्या रक्ताने स्नान करून कल्लोळ तीर्थ तयार केलंस. एवढी महान अष्टभुजा जगदंबा तू, आणि या यवनी काळामध्ये आमच्यासारख्या भक्तांवरती अन्याय होताना तू डोळे बंद करून का बसलेस? तू डोळे उघड, काहीतरी चमत्कार कर. जानकोजी देवकर यांची प्रार्थना तुळजाभवानीने ऐकली आणि एक चमत्कार घडला. जगदंबेने त्यांच्या स्वप्नात एक दृष्टांत दिला की मी स्वतः तुझ्या भेटीस तुझ्या घरी येत आहे. आणि दुसऱ्या दिवशी जानकोजी देवकर यांच्या दारापुढे भिक्षा मागण्यासाठी स्वयं तुळजाभवानी
एका 10 ते 12 वर्षाच्या मुलीच्या व कुमारीचे रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी उभे राहिली. जानकोजींनी त्या मुलीला पाहिले. त्यांची दोघांची नजरानजर झाली आणि जानकोजींच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल वात्सल्य भाव हा प्रकट झाला. त्यांनी त्या मुलीला भिक्षा तर दिली, परंतु विचारलं की बाळा तू कोण, तू कुठून आलीस, तुझे आई वडील कोण, तुझं गाव कोणतं. त्या मुलीने स्मित हास्य करत सांगितलं की मला आई वडील नाहीयेत, मी अनाथ आहे. मीच तुम्हाला बाबा म्हणून हाक मारते, तुम्हीच माझे वडील आहात. आणि ही गोष्ट जानकोजींच्या हृदयाला स्पर्श करून गेली. त्यांनी त्या 12 वर्षाच्या कुमारिकेला स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली. स्वतःच्या मुलीप्रमाणे लालन व पालन सुरू केलं आणि त्या मुलीने सुद्धा जानकोजींच्या घरामध्ये अविरत सेवा आणि कार्य सुरू ठेवलं. आता जानकोजींनी तिला स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला. आता जानकोजी हे जातीने तेले होते. मग जानकोजींची जी मानसकन्या होती ती स्वयं तुळजाभवानी त्या रूपामध्ये होती. तिला देखील तेलेची मुलगी म्हणूनच नाव पडले. गावातले सगळे लोक तिला जानकोजी तेलेची मुलगी म्हणूनच बोलवायला लागले. आणि या मुलीच्या सुंदर रूपाची कीर्ती बोरांशाच्या कानावरती केली पण होती. त्याने फरमान सोडला की जानकोजींच्या दारी जाऊन त्यांच्या त्या मुलीला ताबडतोड पालखीमध्ये घालून माझ्या वाड्यावरती हजर करा. बोरांशाची सैनिक जानकोजींच्या दाराजवळ आली. त्या मुलीला घेऊन जायलाच जानकोजी घाबरले, गायवाया करायला लागले. माझ्या मुलीला घेऊन जाऊ नका. परंतु त्या मुलीने हसून जानकोजींना सांगितले की मी ज्या अवतारामध्ये तुमच्या दारी प्रकटले त्याच अवतारामध्ये परत येईल. आणि आई तुळजाभवानीवरती तुमची श्रद्धा आहे ना, तुम्ही अखंड देवीचे नामस्मरण करा. मी पालखीमध्ये जाऊन बोरांशाची भेट घेऊन वापस येते. नाईलाज होता. जानकोजी तेथे तुळजाभवानीचा अखंड धावा करत बसले आणि ही मुलगी पालखीमध्ये बसून बोरांशाच्या वाड्यावरती गेली. वाड्यावरती गेल्यावर बोरांशाच्या खोलीमध्ये तिला नेण्यात आलं. बोरांशा तिथे येऊन आणि पाहतो आणि बोलतो की काय हे स्वरूप, काय हे सौंदर्य, काय हे चैतन्य. आणि तो दृष्ट बोरांशा त्या मुलीचा हात पकडतो. स्वतः जगदंबा जगन्माता तुळजाभवानीचा हात पकडल्यावर जगदंबा कसली सोडते. मग तिने ताबडतोड अष्टभुजा रूप धारण केलं आणि त्याला एका लाथेमध्ये त्या बोरांशाला खाली पाडलं. त्याला तिने तुडवलं आणि बोरांशाने हात जोडून जगदंबेची माफी मागितली. जगदंबेने त्याला श्राप दिला, अरे दुष्ट बोरांशा, मी खुद्द तुळजाभवानी तुझा नैनाट करण्यासाठी बालिकेचे रूप घेऊन आली आहे. परंतु या कलियुगामध्ये तुझ्यासारख्या पापी माणसाच्या रक्ताने माझे हात खराब करायचे नाहीयेत. मी तुझा वध करणार नाहीये, परंतु तुला मी श्राप देते की तुझं हे बुरानपूर शहर संपूर्ण नष्ट होऊन जाईल. त्या जागी तुझं राज्य संपून जाईल आणि तुझे हाल हाल होऊन तू मरण पावशील. हा माझा तुला श्राप आहे. मग तुळजाभवानी माता पुन्हा बालिकेच्या रूपामध्ये आली आणि जानकोजींच्या घरी वापस गेली. जानकोजींनी त्या मुलीला पाहताच खूप आनंदी झाले आणि तिला करवाळू लागले आणि तुळजाभवानी मातेनेच माझ्या मुलीला वाचवलं असे म्हणू लागले. थोड्याच दिवसामध्ये पौर्णिमा तिथे आली. जानकोजी हे तुळजापूरला जाण्यासाठी निघाले. तुळजाभवानीचं अवतार कार्य पूर्ण झालं होतं आणि तिलाही तिच्या मूळ स्थानी वापस जायचं होतं. परंतु जानकोजी यांना काय सांगावं हे कळेना. मग त्या मुलीने जानकोजी यांना मला पण घेऊन चाला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी, मला सुद्धा देवीचं दर्शन घ्यायचं आहे. जानकोजी यांनी त्या मुलीला सोबत घेतलं. अशा प्रकारे बाप आणि लेक पायी पायी पदयात्रा करत तुळजापूरला निघाले. अष्टी नावाच्या गावामध्ये येऊन पोहोचले आणि एका झाडाखाली आरामाला आणि झोपण्यासाठी थांबले. त्याच रात्री तुळजाभवानी माता स्वतःच्या स्थानावरती वापस परतली आणि जानकोजी यांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना सांगितलं की मी बालिकेच्या रूपामध्ये एवढे दिवस तुझ्यासोबत राहिले. मी तुझ्या आई असून सुद्धा तुझ्या मुलीचं रूप घेतलं आणि मुलीचं आणि बापाचं नातं हे कायम केलं. परंतु बोरांशाला धडा शिकवून झाला आहे आणि माझं काम पूर्ण पण झालं आहे. मी माझ्या मूळ स्थानी तुळजापूरला वापस आले. तूही लवकर माझ्या दर्शनासाठी ये. जागे होऊन जानकोजी गडबडून पाहतात की काय अवतीभोवती कोणीच नाही. मुलगी पण गायब. म्हणजे
स्वप्न दृष्टांत हा खरा होता. ज्या आईची एवढी निस्सीम सेवा केली व मनेभावी सेवा केली, अशी जगदंबा एवढे दिवस माझी मुलगी म्हणून माझ्या घरी राहिली. ज्या जगदंबेच्या समोर देवी देवता वारा घालण्यासाठी उभे राहतात, तिने माझे घर काम केले आणि मी तिला ओळखले नाही. केवढा मी दुर्भागी. मग आता हा ध्येय ठेवून फायदा नाही. ज्या ध्येयाने स्वतःच्या अंबाबाईला ओळखलं नाही, तो ध्येय नष्ट करून टाकू, असा विचार मनामध्ये आणून जानकोजी तडक तुळजापूरमध्ये पोहोचले. देवीच्या गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि तिला सांगितलं की तू एवढे दिवस माझ्या सोबत राहिली, परंतु मी तुला ओळखू शकलो नाही. आता हा मी ध्येय ठेवणार नाही. ज्या भारती बुवा मठामध्ये तू दररोज सोंगट्या खेळायची, त्याच मठातील विहिरीमध्ये आज मी ध्येय संपवणार आहे. आणि भवानी गाभाऱ्यातून निघून भारती बुवाच्या मठामध्ये गेली आणि विहिरीवरती उभे राहून विहिरीत जानकोजी उडी मारणारच त्याच विहिरीमधून प्रकट होऊन जानकोजी यांचा हात पकडला. त्यांना समजावलं आणि सांगितलं की जानकोजी, माझी विशिष्ट मर्यादा होती तेवढे दिवस तुझ्या घरी नांदले, परंतु तू स्वतःची आत्महत्या करून माझ्यावरती ओझं आणू नकोस. तू माझा निस्सीम भक्त आहेस. जा, मी तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देते की इथून पुढे ज्याप्रमाणे मला मुलगी म्हणून सांभाळलंस, तुझ्या घरामध्ये झोपू घातलंस, स्वतःच्या अंगा खांद्यावरती खेळवलंस, तसंच खांद्यावरती खेळवण्यासाठी पालखीचा मान आणि झोपेसाठी पलंगाचा मान मी तुला देते. तर अशा प्रकारे तुळजाभवानीने तथोस्तु म्हणून वर दिला. जानकोजींनी ही गोष्ट स्वतःच्या कुटुंबाला सांगितली आणि त्या वर्षापासूनच जानकोजी यांच्या कुटुंबामधून पलंग आणि पालखीचा मान तुळजापूरला जायला लागला. अजून जानकोजी देवकर यांची शेवटची इच्छा होती की तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये माझी समाधी देण्यात यावी. ज्या वेळेला जानकोजी यांचं निधन झालं, त्याच वेळेला तुळजापूरमध्ये आणून तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि आज सुद्धा तुळजापूरमधील शुक्रवार पेठ या स्थानी त्यांची समाधी ही बघायला मिळते. तर अशा पद्धतीने ही जगदंबा तुळजाभवानी संपूर्ण जगाची आई ही तेलीची मुलगी झाली. म्हणूनच तिची जात ही तेली ठरवण्यात येते. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.